नमस्कार पशुपालक मित्रांनो. आपला सातारा सांगली कोल्हापूर रूट आपण 18 तारखेपासून चालू करीत आहे. रूटचं मार्ग असा राहील, पहिला पुण्यामध्ये राहील, कारण पुण्याचं बुकिंग आपण याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे. तर पुण्यामध्ये एक 2 ते 3 दिवस पहिले पुण्यामध्ये काम चालू राहील. त्याच्यानंतर भोर भागात येईल. भोर भागात झाल्याच्यानंतर खंडाळा, वाई, सातारा, त्याच्यानंतर कराड. कराड झाल्याच्या नंतर काही सांगलीचा भाग येईल पहिला, जसं की 32 शिराळा वगैरे हा भाग राहील. त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये एंटर होईल. कोल्हापूरचं शेवटचं टोक म्हणजे निपाणीपर्यंत झाल्याच्या नंतर पुन्हा रिटर्न फिरून आपण मिरज झाल्याच्या नंतर विटा, खाली त्याच्यानंतर साताऱ्याचा कोरेगाव वगैरे हा भाग येईल. आणि त्याच्यानंतर म्हसवड, आणि त्याच्यानंतर फलटण भागात असा हा पूर्ण राऊंड राहील. आणि बुकिंग केलेल्या पशुपालकांना एक विनंती आहे की आपलं समजा जर ह्यावेळेस थोडंसं काही प्रॉब्लेम असेल किंवा काही अडचणी खातर आपलं जर काम रहित होत असेल तर याची पूर्वकल्पना आम्हाला देत चला. आणि भरपूर पशुपालक काय करतात, ते बुकिंग करताना आपल्या गोठ्यातील पूर्ण जनावरांची संख्या टाकतात ते. तर असं न करता ज्या जनावरांची आपल्याला खुरसाळणी करायची आहे अशाच जनावरांची आपण संख्या बुकिंगमध्ये टाकत चला. आणि अजूनही काही पशुपालकांना बुकिंग करायचं असेल तर त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करा. कारण काय होतं आहे, भरपूर वेळा असं होतं की आपण काम करून पुढच्या भागात निघून गेल्याच्या नंतर पाठीमागं शेतकऱ्यांना काहींना याची कल्पना नसते, किंवा आपण आल्याच्या नंतर बुकिंग करू किंवा आल्याच्या नंतर पाहू असा विषय होतो. तर त्या पशुपालकांना एक विनंती आहे की तुम्ही आजच बुकिंग करा किंवा आम्ही येण्याच्या अगोदर बुकिंग करा. त्याच्यामुळं काय होईल की आम्हालाही पण पुढच्या रूटचं नियोजित आमचं काम आम्हाला पूर्ण करता येईल आणि आपल्याही जनावरांची आम्हाला खुरसाळणी करता येईल. त्यामुळं होता होईल तेवढं लवकरात लवकर बुकिंग करा. कारण प्रत्येक रूटमध्ये आपण जवळपास 2 ते 2.5-3 महिन्याचा कालावधीमध्ये जातो. आणि भरपूर पशुपालकांचे अचानक फोन येतात की आमची गाय जास्त आजारी आहे किंवा असा विषय. तर लवकरात लवकर बुकिंग करून आपण आपल्या जनावरांना सिक्युअर करा, अशी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती राहील. आणि रूट हा 18 तारखेलाच चालू होणार आहे, परंतु पहिलं सांगितल्याप्रमाणे थोडे दिवस 2 ते 3 दिवस पहिले पुणे भागामध्ये राहील. कारण आम्ही राहतो मंचर या भागामध्ये, आंबेगाव तालुक्यामध्ये. आम्हाला दोन्ही चारही बाजूनी पुण्याचा भाग येतो. त्याच्यामुळं कुठलाही पण नगरचा भाग असेल किंवा सोलापूरचा भाग असेल किंवा सातारा सांगली असेल, ह्या भागात जाताना आम्हाला पुणे भागातील काही आमच्या थोडंसं लांब अंतरावरती असणाऱ्या पशुपालकांना आम्ही प्रत्येक रूटमध्ये, म्हणजे साताऱ्याचा असेल किंवा सोलापूरचा असेल, या रूटमध्ये आम्ही इन्क्लूड करून घेतो. तर पहिले 2-3 दिवस आपण पुण्या भागातच काम करणार आहे. त्यानंतर खंडाळा भागात, सातारा भागामध्ये येणार आहे. तर लवकरात लवकर बुकिंग करा आणि आपल्या जनावरांची खुरसाळणी करण्याची आम्हाला संधी द्या. धन्यवाद.